बालभारती कथाविश्व मातीची सावली. स्टॅनली गोन्साल्विस 1955. प्रसिद्ध लेखक. मातीची सावली, मरणात खरोखर जग हसते हे कथासंग्रह, मोझेसची काठी हा लघुकथासंग्रह, रक्त नव्हे प्रेम हवे हा बालकथासंग्रह, बायबलमधील व्यक्ती ह्याला जीवन ऐसे नाव हे अनुवादित लेखन प्रसिद्ध. विविध नियतकालिके व दिवाळी अंकातून सातत्याने कथा व ललित लेखन प्रसिद्ध. वाडवळी या बोलीभाषेत लिहिलेली ही कथा आहे. मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध भावनांचे वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठ मातीची सावली या कथासंग्रहातून घेतलेला आहे. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली खरबरीत बोटं त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली. मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत बसला. उठा जरा, आता जाऊन बसा, सुनेचा आवाज आला. दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठला. त्याच्या पायाची हाडं कडकडली. आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. ह्या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं, पण पाय वर घेऊन बसलो तरी सून डाफरायची असं बसणं त्याला कधी ठाऊक नव्हतं. जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची त्याची तेवढीच जुनी सवय. दारातच चिंचेचं पुराणं झाड होतं. मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायचा. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरात असायची. मंगलोरी कौलाच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं. फरसू पायरीवर बसायचा. वरून भिरभिरीत येणारी फुलपाखरी पानं, झाडावर चढणाऱ्या खारी पाहणं हा त्याचा फावल्या वेळाचा उद्योग होता. रात्री जेवण खाण आटोपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या झाडांवर मुळांवर बसायचे. पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायच्या. गुरंढोरं, वाडी, गावकीतली प्रकरणं हे अनेक विषय. कधीमधी इसून मास्तर यायचे. पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठे घडणारी ती नवलं फरसू व आबू मोठ्या नवलाईने ऐकायचे. चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या लेखी ते सारं खत होतं. पान न पान जमा करून तो वाडीत टाकायचा. या एका झाडाने त्याच्या जमिनीला अशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खत विकत आणणं लागलंच नाही. पावसाळ्यात हिरवीगच्च झालेली त्याची भातं पाहून गावकरी मनोमन जळायचे. भाताचं झळाळणारं सोनं घरात येऊन पडलं की वांगी, दुधी, कारली यांची लागवड व्हायची. फरसू व त्याची मंडळी पाठीचा कणा दुखेपर्यंत राबायची. त्याची विहीरसुद्धा तशीच पाणीदार होती. दुसऱ्या वितापर्यंत दूध देणाऱ्या गाईसारखी भर वैशाखात सुद्धा तिला भरपूर पाणी असायचं. एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या, पण फरसूच्या विहिरीतील पाण्याला काही अंत नव्हता. फरसू म्हणायचा, बापजाद्याची कमाई रे पोरांनो, त्यांचीच पुण्याई बावडी नै नदी ह्या नदी. कोणाया कामात खोडा घटला ते तुमच्या नशिबाई वाळू झाल्याशिवाय रे का. मग या 1.5 एकरा तुकड्यावर माझ्या घरातले उंदीर तरी जगतील का. त्या 1.5 एकराच्या तुकड्यावर त्याने 4 पोरं वाढवली. 3 पोरींची लग्न करून सासरी पाठवल्या. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. मनू शेवटचा. फरसू 3री-4थीच्या पुढे गेला नव्हता. मनूला त्याने शिकवलं. कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत तो कामाला आहे. मातीत बोटं घालायला तो नाखून असतो हे फरसूला कधीच जाणवलं होतं, पण तो काहीच बोलला नाही. हातपाय चालतील तोवर या मातीची चाकरी करायची हे त्यानं व त्याच्या मंडळीनं कधीच ठरवलं होतं. पोटच्या पोरा इतक्याच प्रेमानं वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही हा त्यांचा निश्चय होता.
बाबा चला जेवून घ्या. मनूचा आवाज ऐकून फरसू दचकला. तो उठून उभा राहिला. किंचित थकल्यागत वाटले त्याला. पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत. झाडापानांना आधार देऊन वाढवताना हयात गेली. आपला आधार तर कधीच तुटून पडला. आता स्वतःला सांभाळायला पाहिजे. आपणच आपला आधार. आता काय स्वप्न बघत उभे राहताय कोण जाणे. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आम्ही? फरसूच्या कानावर येईल इतकाच आवाज स्वयंपाकघरातून येत होता. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलावर येऊन बसला. तिघही मुकाट जेवत होते. ही खानावळ फरसूच्या घशातून घास उतरून देत नव्हती. रोजचे हे मुके घास त्याच्या डोळ्यात असव आणत होते. पूर्वी जुन्या घराच्या त्या अंधाऱ्या पडवी जेवणं व्हायची. मनूची आई प्रार्थना करायची, आमचे बापा तू सर्वांग आहेस. एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचं. मनूच्या आईची टकळी चालायची. मनू तर जेवता जेवता उठून नीना सिबलशी मस्ती करायचा. तासभर जायचा जेवणाच्या गडबडीत. मनरीती व्हायची. घासागणिक पोटात माया उतरायची. जेवण तरी काय असायचं, एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील, भात आणि तांदळाच्या रोट्या, असंच काहीतरी. पण तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झेपावं तसा आपला संसार होत्याचा नवथा झाला. वाढीत खपताना पायाला तार की खिळा लागला आणि आठवडाभरातच बायको कोसूची मेनवात विझून गेली. कोणाची नजर लागली की पणजाची पुण्याई संपली की गेल्या जन्मीच्या पापाचा घडा आता वाहत आहे. नाही, हा मातीचाच शाप असणार. ज्या मातीने हा संसार फुलवला त्याच मातीला उजाड केला आपण. कारली वांग्यासारखा तिचा बाजार मांडला. म्हणून जमीन विकायला काढली व आपण बैलासारखी मान डोलावली. मनू अरे पोरा बोल रे काहीतरी. फरसू न राहून उमाळ्यानं बोलून गेला. अरे तू जमीन ऐकलीस म्हणून माझ्या मनात काय राग नाही का तुवा दुसवा नाही. आसमा जमल त्या मातीत गेलता म्हणून थोडं वाईट वाटते. बाबा जमीन ऐकली म्हणून आज यो बंगला बांधता आला, नाही ते उभा जलम त्या गोठ्यात काढावा लागलोय. आज माणसा हारकं घर मिळालंय. परमेश्वरांना आभार माना. नाहीतर तुमचं आपलं माझी जमीन गेली चालूच. पाल अंगावर पडावी तसे मनूचे शब्द ऐकून फरसूचे अंग थरारले. सूनबाई जेवायची थांबली होती. मनूच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा अभिमान काठोकाठ पसरला होता. फरसूला पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. पुढ्यातली बशी सरकवून तो उठला. सूनबाई जेवू लागली. मनूही जेवू लागला. फरसू खांदे पाडून मान खाली घालून अंगणात आला. बिल्डरने मनूला सुंदर आटोपशीर बंगला बांधून दिला. त्याच्या समोरच्या त्याची भली मोठी इमारत आकारायला येत होती. फरसूला वाटलं जमिनीवरनं ट्रॅक्टर फिरला बागायत मातीला मिळाली. मोठाले खड्डे खणले गेले. भलं मोठं दगडविटांचं दूध तिच्यावर उभारलं गेलं. तेव्हा त्या मायला काय वाटलं असेल. आणि या मातीशी नाळ तुटलीच की माणूस पण तरी कसं राहणार. काय मातीत असतात तोवरच माणूस असतो. पोराने मातीशी नातं राखलं नाही. आता बापांशीही नातं सांगत नाही. सिमेंट दगड धोंड्याशी का कधी माणसाचं नातं साधलं जातं. मातीनंच घडवलंय ना आपणा सर्वांना. आणि शेवटी तिच्याच तर कुशीत विश्रांतीसाठी जायचं आहे. तिलाच विकून आम्ही या गुळगुळीत चकचकीत घरात राहायला आलो. चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिपकायचं. घरातील जुनी पुराणी वस्तू विकावी तसं ते झाडही गेलं. आंबा फणस भेंडी नेवर सारी जमीन दोस्त झाली. म्हणून एकदा म्हणाला, ही झाडं म्हणजे नुसता कचरा. उंदीर कवडे येतात घरात. आपल्या बंगल्यापुढं मी जंगली झाडं अजिबात शोभत नाही.
कापून मस्त गुलाब लावू. तेव्हा फरसू उत्तरला होता, पोरा झाडं जंगली नसतात रे कवा. आपण माणसंच जंगली कुऱ्हाडी घेऊन झाडं कापणारी माणसं आपणच जंगली रे म्हणू. फरसूच्या जन्माआधीची ती झाडं फरसूच्या डोळ्यात देखत तोडली गेली. म्हणून त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबाची बाग फुलवली. फरसू फरसू, अरे रातच्या पारा एकटाच बाहेर काय करतो. आबूचा आवाज ऐकून फरसू थोडा भानावर आला. आबू बघ, पहिली माझी बायको कोसू गेली, मग जमीन गेली, घरसुद्धा पाडून टाकिलं न शेवटी ती चिंच पण कापिली. माझा एकटा पूत तो सुद्धा आथ माझा नाही राहिला रे. जेसू साथ मानासुद्धा नेलं ते बरं होईल. अरे आया रडते काय फरसू. मी तुझा दोस्त आबू आहे. इनुस मास्तर ह्या अन तुझा पोरगा. सुनबाय पोरी जावाय आहेत ना, कोणी तुला टाकणार नाही. आमचा फरसू खरंच डोकरा चाला असं आबू उसनं हसत म्हणाला. आबू मी माया रक्ताई माणसं, पण जमीन इकली, पैसे आले न ते बापाला इसरले. आता माझं कोणी नाही राहिलं. माझी जमीन गेली, मी तिला इकून टाकलं म्हणून कागद आणला. मी सही केली, मी बेईमानी केली, माझ्या मायला फसिलं. अरे येड्या, किती लोक जमिनी विकतात, तू आपला नुसता रडत बसलाय. बघ टोपलीभर पैसा मिळालाय म्हणूला. आथ मातीत जात घालायची गरज नाही. सुखात खा मरेपर्यंत. तो पैसा न रे बाबू, ते आमच्या आजा पंजावर रगत आहे. रक्तावर नातं तुटे नाही. रक्ताचे शाप भोगायला लागतात. ते शाप मीच भोगीन. आथ पैसा नाही का सुख नाही. जेसूस माफ कर रे. फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिलं. येड्या फरसू, लोक जमिनी विकून मजा करतात, गाड्या घेतात, बंगले बांधतात. तुला आपलं जलमभर ढोर हाकर खापाया पाये. तू सुद्धा त्या बिल्डर हाय का झाला रे आबू. फरसूने आवाज चढवत त्याला फटकारले. मग त्यांच्याकडे पाठ फिरवून तो खालच्या आवाजात म्हणाला, माती न येईल ते डोहार, जीवन तरी काय आमार. आबू आम्ही लागले रे आथ वाटेल, पण आमशी नातं पण त्यांना कायमच नाही रेंगार रे. त्यांना पायाखालती जमीनच नाही रे. पुढचं पुढे बघून घेतील ते. आबू त्यांच्या खांद्यावर ठोपतवत म्हणाला. आजकालची पोरं खूप हुशार आहेत. त्याचे पाय जमिनीवर नाही. ही पोरं बोटीवर जातात, इमानात जातात. अरबस्थानात, इंग्लंड, अमेरिका कटे गेल्यात पोरं आपली. चल तू, टाईम बघ केवढा झाला. जाणीच. आबू निघून गेला. त्याची सावली मांजरीसारखी घुटमळत त्यांच्या मागे गेली. फरसू पाठमोऱ्या आबूकडे पाहतच राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या 1.5 एकराच्या तुकड्यातून ती भली मोठी इमारत कुंभासारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूळ अक्राळ विक्राळ भासत होतं. इमारतीची काळी ठिसूर सावली झाडझुडपं सपाट केलेल्या शेताला कवटाळत सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती. फरसूला वाटलं ही आपल्या मातीची सावली आहे. फरसू आणि त्याच्या जमिनीची ही कहाणी. फरसूला आपल्या जमिनी म्हणजेच माती आईविषयी किती कळवळा, त्याला त्याच्या मनातील प्रेमभावना या कथेतून आपल्याला दिसून येतात. ही कथा जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.